बहिणी, तिची मदत मला फार मिळाली. ज्या रोज संध्याकाळी गेलं की पहिला प्रश्न, आज काय झालं, कुठले कामगार आले नाहीत, कुठलं काय राहिले. शिवणकर साहेबांचा फोन याच्या अगोदर उत्तरं तिथं द्यावी लागायची. साहेबांचा तर फोन असतोच, पण त्या अगोदर सगळी तिथं उत्तरं द्यावी मला लागायची. म्हणजे इतकी काळजी होती की आज कुठेपर्यंत काम आलेलं आहे, मग ते प्लॅस्टरवाले इतके आले नाहीत, अशा पद्धतीने रोज असायचं. ती गेलं की प्रश्नावली सुरूच. अशा पद्धतीनं तिने मोठी मदत मला केलेली आहे. त्याचबरोबर सर्वच लोकांनी, म्हणजे इथं देणगी मागायला गेलं तर चेअरमन साहेब एकाही घरातून नकार आलेला नाही, एकाही घरातून नकार आलेला. थोडी का थोडी वेळेला पण मदत मिळते. म्हणजे कुठल्या घरात गेलोय आणि रिकाम्या हाताने परत आलोय असं मला कधी जाणवलंच नाही. या 4 महिन्यात मिळते मदत. फक्त रोज आम्ही फिरत असतो आणि त्या पद्धतीनं हे मदत देणगी हे मिळत असते. जवळजवळ आम्ही आता काल मी टोटल काढली 25 लाखापर्यंत गोळा केलेली आहे देणगी, आणि आजची जर सोडली तर आज 33 लाखापर्यंत आपण जातो देणगीला. म्हणजे त्यात आणि आता हे वाढ झालेली आहे. म्हणजे 33 लाखापर्यंत गेलोय. आम्ही बजेट धरलं तर 50 पर्यंत जातो की नाही, पण 50 ओलांडणार हे आता निश्चित झालेलं आहे. त्याच्यामुळं सर्व ग्रामस्थांचंही मी ऋणी आहे. जास्त काही बोलत नाही कारण वेळ फार कमी आहे. एवढं 2 शब्द बोलून मी थांबतो. जय हिंद, जय करमावीर.